राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याने फार मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा क्रांती राऊत यांनी व्यक्त केली। गेली 15 ते 20 वर्षांपासून मी आदरणीय अजितदादा यांच्यासोबत काम करत आली आहे। कणखर नेतृत्व आणि बोलण्यास स्पष्टोक्तपणा हा त्यांचा स्वभाव मला आवडायचा। बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असा म्हणीप्रमाणे अजितदादांनी महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना आपलंच केलं होतं। सकाळी दादांच्या निधनाची बातमी धडकतात एक आधारस्तंभ, एक पाठीराखा, कुटुंबातील एक प्रमुख गेल्याची भावना मनात आली। अशा या महान आणि कणखर नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशात उपाध्यक्ष क्रांती राऊत यांनी व्यक्त केली। खऱ्या अर्थाने असं म्हणावं लागेल की नियतीच्या घड्याळाची वेळ चुकलेली आहे। आमचे अजितदादा आज आमच्यामध्ये नाही, हे वृत्तच अविश्वसनीय आणि धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे आमच्यासाठी। एक कुशल नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री, आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माझे पालक, माझे गार्डियन, माझे मार्गदर्शक, आमचे नेते अजितदादा आमच्यातून निघून गेलेले आहेत। निशब्द झालेलो आहो आम्ही सगळेच जण, निशब्द। या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छिते की माझ्यातर्फे, माझ्या धोटे परिवारातर्फे, माझ्या राऊत परिवारातर्फे आणि माझ्या राष्ट्रवादीच्या विशाल परिवारातर्फे मी माझ्या नेत्यांना, माझ्या अजितदादांना विनम्र अभिवादन करते आणि भावपूर्ण, अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते।